चोरट्यांच्या मारहाणीत बाप लेकाचा मृत्यू, आई जखमी, 80 वर्षाच्या आजी वाचल्या। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात पहाटेच्या सुमारास बाप लेकाचा खून करण्यात आला होता। अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर हल्ला केला आहे। या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले वय वर्ष 30 व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले वय वर्ष 60 यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांच्या आत 2 आरोपींना अटक केली असून त्यांनी चोरीच्या उद्देशाने मारहाण केल्याची कबुली दिली आहे। कृष्णाचे वडील साहेबराव भोसले यांना प्रवरा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। या हल्ल्यात जखमी झालेल्या साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई भोसले वय वर्ष 55 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला। या घटनेत घरात असलेल्या गजूबाई मारुती दिघे वय वर्ष 85 या वृद्ध महिला बचावल्या आहेत। त्यांना ऐकू येत नसल्याने आणि दिसत नसल्याने झालेला हल्ला त्यांच्या लक्षात आला नाही। रात्री साहेबराव पोपट भोसले राहणार दिघे वस्ती, पिंपरी रोड, काकडी, तालुका राहाता यांच्या राहते घरी अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला। त्यात कृष्णा साहेबराव भोसले वय वर्ष 30 आणि साहेबराव पोपट भोसले वय वर्ष 60 यांना जीवे ठार मारले। तसेच त्यांच्या पत्नी साखरबाई साहेबराव भोसले वय वर्ष 55 यांना गंभीर जखमी केले। चोरट्यांनी दुचाकी व मोबाईल चोरून नेला। भोसले यांच्या घरून सकाळी दूध न आल्याने दूध केंद्र चालकांनी भोसले यांच्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांनी घरी जाऊन पाहिले असता घटना समजली। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, तुषार धाकराव, अनंत सालगुडे, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीज राजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे 3 पथक तयार केले। तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला। सदरचा गुन्हा करणारे 2 संशयित इसम हे टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे सापळा लावला। त्यावेळी एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले 2 संशयित इसम बसल्याचे दिसले। संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशीनाथ किरकिरे राहणार तेलिंबर पाडा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली। दहाबाड याने त्याच्या साथीदारासह रात्री 12:30च्या सुमारास एका घरामध्ये जाऊन दांडक्याने मारहाण केल्याची कबुली दिली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 शिर्डी।